ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पै राया तू पांडुसुतू ऐसिये प्रतितिशी झाला वरी तू। या संजयाची या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहम पूर्ण ब्रह्मपरानंद मिशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावनतीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या सानिध्यामध्ये आणि गणपती बाप्पाच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान गणरायांचा उत्सव या ठिकाणी सुरू आहे आणि आपण आपला हा ज्ञानेश्वरीचं चिंतन करण्याच्या अगोदर थोडंसं गणपती बाप्पाचंही चिंतन करत असतो, कारण वर्षातून एकदाच आपल्याला गणपती बाप्पाची सेवा करण्याचा या ठिकाणी योग येतो। वाङ्मयीन सेवा पुराणामध्ये गणपती बाप्पाच्या अनेक स्वरूपांचं वर्णन केलेलं आहे। गणपती बाप्पाचं भौतिक स्वरूप आहे त्याचंही चिंतन आपल्याला करता येतं। गणपती बाप्पाचं दैविक स्वरूप आहे आणि गणपती बाप्पाचं आध्यात्मिक स्वरूप आहे। तिन्ही आपण समजून घेतले पाहिजेत। गणपती बाप्पा जे आहेत आपल्या भक्तांच्या करता अनेक प्रकारचे अवतार धारण करतात। आपल्या महाराष्ट्रामध्येच गणपती बाप्पाचे मुख्य 8 अवतार आहेत। त्याला अष्टविनायक असं म्हणतात। जेव्हा जेव्हा देवांच्यावर संकट आलेलं आहे तेव्हा तेव्हा गणपती बाप्पाच्या स्मरणाची गरज पडलेली आहे। गणेश पुराणामध्ये गणपती बाप्पाच्या अवताराच्या अनेक कथा सांगितलेल्या आहेत। एक कथा अशी सांगितली, चक्रपाणी नावाचा राजा होता आणि त्याने सूर्याची उपासना केली, पण उपासनेमध्ये काहीतरी चूक झाली म्हणून त्याला जो पुत्र प्राप्त झाला तो आसुर स्वभावाचा झाला। त्या राजाने त्याला समुद्रात टाकून दिलं, परंतु कोळ्यांनी त्याला पकडलं आणि परत राजाकडे आणून दिलं। आसुर स्वभावाच्या त्या मुलाने सूर्याची उपासना केली आणि सूर्याकडून एक अमृत कुपी प्राप्त करून घेतली। त्या चक्रपाणी राजाने त्याला राज्यावर बसवलं। सिंधुरासूर नावाचा तो राजा झाला। सगळ्या देवांना त्रस्त केलं। भगवान शंकरांना कैलास पर्वत सोडून यावं लागलं। भगवान विष्णूंना वैकुंठ सोडून जावं लागलं। भगवान शंकर कैलास पर्वत सोडून दक्षिणेमध्ये म्हणजे इथे महाराष्ट्रामध्ये गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये राहिले। पार्वती मातेचा खेद पाहिला। तू का खेद करते म्हटले, आपल्याला आपलं सर्व स्थान सोडून इकडे यावं लागलं। का बरं आपले हे सगळे देव पराजित होतात, आसुरांचा आपल्यावर विजय होतो? म्हटले, देवांना सेनानायक नाही। मग चांगला सेनानायक प्राप्त व्हावा याच्याकरता गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये पार्वतीने आणि भगवान शंकरांनी तपश्चर्या केली। आपणच सेनानायकाला जन्म द्यायचा आणि त्यांच्या पोटी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा प्रगट झाले आणि गणपती बाप्पाने मग पुढे सगळी सेना जमा केली। बालपणापासूनच गणपती बाप्पा पराक्रमी आहेत, शूर आहेत। गणपती किंवा गणनायक म्हटलेलं आहे। संपूर्ण समुदायाचं कसं नेतृत्व करायचं
कशा पद्धतीने युद्ध करायचं, युद्धामध्ये सगळ्या देवांना विजय कसा प्राप्त करून द्यायचा आहे, गणपती बाप्पाने फार सुंदर विस्ताराने कथा आली. त्या सिंधुरासुराचा वध केला पुढे. अशा अनेक पुराणामध्ये कथा गणपती बाप्पाच्या आलेल्या आहेत. म्हणून आजही ज्यांनी ज्यांनी स्मरण केलं त्यांना त्यांना गणपती बाप्पा त्या विघ्नातून सोडवतात. अशा विघ्नहर्ता गणेशाचं स्मरण करून आपला जो मूळ विषय चाललेला आहे तिकडे आपण वळूया. 10व्या अध्यायाचा उपसंहार सुरू आहे. 10व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून दिव्य अशा सगळ्या विभूती सांगितल्या. आणि मग अर्जुनाला शेवटी व्यापक अशी विभूती सांगितली. आणि भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, तुझा भेद गेला की नाही गेला. तेव्हा अर्जुनाने आपल्याला आलेली अनुभूती सांगितली. ते तर अर्जुन म्हणे देवे, हे आपुले आपण जाणावे परी देखतसे विश्व आघवे तुवा भरले. सगळं विश्व हे तुम्हीच भरलेले आहात अशी मला आता प्रतीती आलेली, अनुभव आलेला आहे. आणि अशी अर्जुनाची प्रतीती पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर देवाला सुद्धा आनंद झाला. भगवान अर्जुनाला म्हणतात की देव, मी तुला हे सगळे विभूती सांगितल्या, वेगवेगळ्या माझ्या विभूती सांगितल्या, परंतु याच्यामध्ये तात्पर्य हेच आहे की सर्वत्र तुला माझी प्रतीती यावी. आणि ती प्रतीती अर्जुनाला आलेली असल्यामुळे देवाला आनंद झाला. वक्त्याला आनंद कधी होतो, जेव्हा श्रोत्याला गोष्ट कळते. भगवान परमात्म्याने एवढी सगळी गीता त्या घनघोर अशा युद्धामध्ये कुरुक्षेत्रात सांगितली. अर्जुनाचं अज्ञान जावं, अर्जुनाला आपल्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं. आणि अर्जुनाच्या चेहऱ्यावरून, अर्जुनाच्या बोलण्यावरून भगवंताच्या लक्षात येतं की आता अर्जुनाचं अज्ञान जायला लागलेलं आहे. एवढं मोठं मी विभूती सांगितल्या, त्याचं तात्पर्य, त्याचा अनुभव अर्जुनाने घेतला आहे. आणि म्हणून भगवंताला सुद्धा आनंद झालेला आहे. आणि हा अर्जुनाचा आनंद केवळ अर्जुनालाच नाही, हा संवाद जे जे ऐकतील त्या सगळ्यांना हा आनंद, तो अनुभव येणार आहे. कारण भगवंतांनी गीता जी सांगितली केवळ अर्जुनाकरता सांगितली का? अर्जुनाचे नि व्याजे म्हटलंय. गीता प्रकाशोनी श्री राजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. वत्साचेनी ओरसे दुबते होय घरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे जगदोद्धरण. सगळ्या जगाचं दुःख घालवायचं आहे, जगाचा अज्ञान घालवायचं आहे. म्हणून भगवंताने त्या ठिकाणी गीता सांगितली. सांगत असताना आता हा भगवान परमात्म्याने विभूती सांगितली आणि अर्जुनाला सर्व प्रतीती आली. तेव्हा ज्ञानोबाराय आता सांगतात, पै राया तो पांडू सुतू, ऐशिये प्रतीतीशी जाहला वरी तू. या संजयाच्या बोला निवांतू धृतराष्ट्र राहे. भगवान परमात्मा विभूती सांगतात आणि भगवंतांनी सांगितल्यामुळे अर्जुनाला तो अनुभव आला. अर्जुनाचा तो अनुभव येऊन संजयाला सुद्धा आनंद झालाय, संजयाला सुद्धा तो अनुभव आला. पै राया तो पांडू सुतू, ऐशिये प्रतीतीशी झाला वरी तू. हा सगळा संवाद अर्जुनाचा आणि भगवान परमात्म्याचा संजय महाराजांनी धृतराष्ट्राला सांगितला. राजा, अशा प्रकारे भगवंतांनी विभूती सांगितल्यानंतर अर्जुनाला प्रतीती आली. सर्वत्र भगवान परमात्मा आहे अशी प्रतीती यायला लागली.
अनुभव आला. पै राया तो पांडुसुतू ऐसिये प्रतितीशी झाला वरी तू. अर्जुनाने त्या प्रतितीचं वरण केलेलं आहे. अनुभव त्या ठिकाणी वरलेला आहे. विनाकारण कोणालाही प्रतिती प्राप्त होत नाही. जसं स्वयंवरामध्ये एखादी कन्या जी आहे ती त्याचा वरण करते, पतीचं उगाच वरण करते का काही त्याच्यामध्ये गुण पाहून वरण करते? अहो, त्या स्वयंवरामध्ये वरण करण्याकरता त्याला सुद्धा संघर्ष करावा लागतो, तो पण जिंकावा लागतो. गुणाचेनी पती करे. हा ही गुणकुसुमांची माळा घेऊनी मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाचा गाळा गिवसीत असे. कोणालाही माळ घालत नाही, ती मुक्ती बाळ आहे. मुक्ती नावाची कन्या आहे. ती येऊन आपल्याला माळ, कोणालाही माळ घालेल का? नाही नाही नाही. वैराग्य निरपेक्ष मनुष्य त्याला शोधते. तसं आता अर्जुनाला या ठिकाणी या अनुभवाने वरलंय किंवा अर्जुनाने त्या अनुभवाला वरलंय. राया तो पांडुसुतो ऐसिये प्रतितीशी झाला वरी तू. या प्रतितीला त्याने वरलं पांडुसुताने, अर्जुनाने जिंकलंय. कारण अर्जुन हा अधिकारी श्रोता आहे. भगवंताच्या मुखातून शब्द आले की जसा काही आगस्ती असावा. श्रीकृष्ण उक्ती सागर हा आगस्तीच दुसरा. मग अर्जुनाला अनुभव आला, आपल्याला काही येत नाही, आपण तसं ऐकत नाही. अर्जुनाला सगळीकडे भगवान परमात्मा कोणती प्रतीती आली? परी देखतसे विश्व आगवे तुवा भरले. सगळं विश्व भगवंताने भरलंय. जनी वनी अवघा देव, हे समस्त ही श्री वासुदेव. असा अनुभव आलाय. सगळीकडे भगवान परमात्मा दिसायला लागला अर्जुनाला. अनुभव आतमध्ये आलाय. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तम, साचा जयाचा मनोधर्म, असा अर्जुन आहे. आणि सर्वत्र भगवंताचं दर्शन व्हायला लागलेलं आहे. पण संजयाला सुद्धा आनंद झालेला आहे. कारण संजय सुद्धा भगवंताचे भक्त आहेत, कृपापात्र आहेत. परिबाप भाग्य माझे, जे वृत्तांत सांगावयाचे निव्याजे. कैसा रक्षुलो मुनी राजे श्री व्यासदेवे. त्यांनाही आनंद झालेला आहे. पण या संजयाच्या बोला निवांतू धृतराष्ट्रू राहे. एक जण तसाच राहिलेला आहे, निवांत राहिलेला आहे. कोण आहे तो? ज्ञानोबाराय सांगतात, या संजयाच्या बोला धृतराष्ट्र निवांत राहे. अर्जुनाचा अनुभव संजयाने सांगितल्यानंतर धृतराष्ट्राची प्रतिक्रिया काय आहे? धृतराष्ट्र निवांत राहिलेला आहे. धृतराष्ट्र उलट अर्जुनाला म्हणतो, बाबा हे तू असलं काय सांगायला लागला? तुला व्यासाने इथं जे बसवलंय ते कशा करता बसवलंय? काय सया उद्देश आहे? हो, तो अप्रसंगामध्ये काय काय बोलायला लागलाय. अर्जुनाला सगळीकडे देव दिसायला लागला. भगवंत विभूती सांगतात, या विभूती सांगितल्या. हे असलं सांगायला तुला बसवलंय का इथं? काय या बोला निवांत म्हातारा. अहो ऐकीजत असे की अवधारा. तो या बोला निवांत म्हातारा. जैसा मैसा नुठी का पुरा तैसा उगाचे. असे कुठल्या अध्यायात गेले? 9व्या अध्यायात गेले. अमृताचा पाऊस वर्षला. हे आस्ताची गेला शेजी या गावामध्ये.
ते प्रसंगे माथा थुकिला, हा संजय माथा थुकिला, अहो अमृताचा पाऊस वर्षला आणि हात वास्तूची गेला. अमृताचा पाऊस वर्षाव सुरू आहे 10व्या अध्यायात, पण हा ऐकत नाही. हा शेजारच्या गावाला गेलेला आहे, बसलाय प्रवचनात, ऐकायला बसलेला आहे, पण इथं नाही, तो शेजारच्या गावात आहे. तसा धृतराष्ट्र अर्जुनाला त्या ठिकाणी संजयाला हे सगळं बोलल्यानंतर तो निवांत राहिलेला आहे. त्याच्यावर हे जाणून मनी आशिला म्हणे म्हातारा मोहे नाशिला, हा अवसरी आहे. म्हणून त्या ठिकाणी आता काय बोलावं, संजयाचं अंतकरण थोडंसं दुखवलेलं आहे की संजय दुखवलेनी अंतकरणे, म्हणतसे नवल नवे दैवा दवडणे, हा जीवी धडसा आहे मी म्हणे तव आतुय आंधळा. संजयाला थोडंसं दुःख झालं, सज्जनांना दुःख होतं. आता एवढा मोठा चांगला दैवाचा प्रसंग प्राप्त झालेला आहे, गीता ऐकायला मिळते, ज्ञानेश्वरी ऐकायला मिळते, आणि हा प्रवचनात बसून इकडं तिकडं बघतोय. हा प्रवचनात बसून सुद्धा प्रवचन ऐकत नाही. पाहिल्यानंतर चांगल्या श्रोत्याला थोडंसं वाईट वाटतं, म्हणून तो म्हणण्याचा प्रयत्न करतो, अहो नीट बसा, नीट ऐका. तो म्हणतो तुला काय करायचं, तुझं तू ऐक, तुझा आणि माझा काय संबंध आहे, मी ऐकील नाही तर. संजयाला वाईट वाटतं, एवढा मोठा अमृताचा पाऊस पडतोय, भगवान गीता सांगतायत, आणि नुसतं सांगतायत नाही, त्याचा अनुभव लगेच अर्जुनाला येतोय, मला येतोय. आणि असं असताना सुद्धा या बाबाच्या चेहऱ्यावर अजून काहीच उमटत नाही. नवे नवे हा बाबा मला विरोध करतोय, म्हणतोय असलं सांगू नकोस. काय म्हणावं याला, पण मनातल्या मनात म्हटलं तर परत आणखीन हा आमचा राजा आहे, गोसावी हा आमचा, म्हणून बोलता मिळेल वाचा. पण काय की जे याचा स्वभावाचे आहे. आपण जर बोललं तर बऱ्याच वेळेला मोठी माणसं असतात, त्यांना त्यांची चूक सांगितलेली आवडत नाही, आणि संजय हे त्यांच्याकडे नोकरी करतायत, म्हणून दुखवलेने अंतकरणे, आतल्यात दुःख झालंय. त्याच्याही उद्धाराची तळमळ संजयांची आहे. यांचाही उद्धार झाला पाहिजे. खरं यांनी गीता ऐकली तर उद्धार होईल यांचाही. म्हणत असे नवल नवे दैवा दवडणे, आश्चर्य आहे. संजय मनातल्या मनात म्हणायला लागला, हे नवल आहे, काय आश्चर्य आहे. म्हणत असे नवल नवे, हे दैवा दवडणे, हे दैवाला दवडणं एक आश्चर्यच आहे. एवढं मोठं भाग्य प्राप्त झालेलं असताना, दैव प्राप्त झालेलं असताना, त्या दैवाला गमावणं, त्या दैवाला डावलणं आश्चर्य आहे का नाही. डावलून जातात लोक. एवढं मोठं चांगलं ऐकायला मिळते आणि अशा याच्यात हा ऐकत नाही, त्या अर्थी हा दैवाला दवडतोय, भाग्याला दवडतोय. आणि हे एक मोठं आश्चर्य आहे, कारण एवढं मोठं भाग्य शक्यतो कोणी दवडणार नाही. ज्या अर्थी हा दवडतोय त्या अर्थी हे एक आश्चर्य आहे. याला चांगलं नको वाटतंय. एवढं मोठं भाग्य प्राप्त झालेलं, हे भाग्य काही सामान्य आहे का. भगवान परमात्म्याने हे विभूती विश्वरूप कोणाला दाखवलं का, नाही दाखवलं. तैसे आम्हा तुम्हा झाले, जे आडमुख मुठी तत्व फावले, तव धृतराष्ट्रे म्हणतले हे न पुसत होते. हे तुला मी विचारलं नाही, या असलं काही सांगायचं नाही. अर्जुनाला सगळीकडे देव दिसायला लागला, त्याने मला काय फायदा आहे. मला एवढं सांग, माझ्या पोराला विजय मिळेल का नाही, त्यांचे किती मेले आणि आमचे किती मेले हे सांग.
अर्जुनाला सगळीकडे देव दिसायला लागला आणि आपण पण सगळीकडे देव पाहायला पाहिजे, ह्याचा मला काय फायदा आहे? अहो त्याच्यातच खरा फायदा आहे. सगळीकडे भगवान परमात्मा दिसल्याशिवाय सुखदुःख जाणार नाही, रागद्वेष जाणार नाही. पण संजय म्हणायला लागले, ज्या अर्थी एवढं मोठं दैव प्राप्त झालंय आणि आश्चर्याची गोष्ट ते नको म्हणतोय, त्या अर्थी असं वाटतंय हा जीवी धडसा आहे मी म्हणे तो आतूय आंधळा. मला असं वाटत होतं हा बाहेरच आंधळा आहे, आत बहुतेक चांगला आहे. बाहेर आंधळा आहे पण आत चांगला आहे. कदाचित हा ऐकेल, पण हा बाहेर जसा आंधळा आहे तसाच आतही काय आहे? आंधळा आहे. जीवी धडसा आहे मी म्हणे, आतून चांगला आहे असं मला वाटत होतं, तो आतूही आंधळा. आता मात्र लक्षात आलं, ज्या अर्थी याला हे ज्ञान नको वाटतंय त्या अर्थी हा आतून सुद्धा काय आहे? आंधळा आहे. बाहेरून आंधळा असलं तरी चालेल मनुष्य, पण आतून कसा पाहिजे? डोळस पाहिजे. काही बाहेर आंधळे आणि आतही आंधळे, काही बाहेर आंधळे आत डोळस, काही बाहेरही डोळस आतही डोळस, आणि काही मात्र बाहेर डोळस असतात आत आंधळे असतात. खरा आंधळा कोण आहे? अहो ते सूरदास होते, बाहेरून आंधळे होते पण ते खरे डोळस होते बरं का. त्यांना देवाचं दर्शन होत होतं ना, म्हणून आतून त्यांना भगवान परमात्म्याची दृष्टी होती. गुलाबराव महाराज ज्यांच्यात पुण्यतिथी आहे, प्रज्ञाचक्षू म्हणतात. आपण जो हा मंदिरात फोटो पाहतो, माऊलीचा फोटो विना मंडपात, कोणी तयार करून घेतलाय? गुलाबराव महाराजांनी पेंटरला बोलवलं चित्र काढणाऱ्याला आणि सांगितलं माऊलींचं चित्र असं असं आहे, असं काढ, असा फेटा काढ, असा पितंबर काढ, आणि फोटो तयार झाला. ना आज आपण त्याचं आपल्याला माऊली कसे आहेत हे कोणामुळं कळालं? महाराजांच्यामुळं कळालं. आणि महाराजांना जन्मांध होते, दिसत नव्हतं असं म्हणतात. त्या काळामध्ये ते पांगारकर पूजा करायला आले होते, लहरा पांगारकर, आणि त्यांनी हातात अंगठी तशीच ठेवली आणि अभिषेक करायला लागले. हे बाहेर महाराज बसले होते, मोठ्याने ओरडले, म्हटले ओ पांगारकर हातातली अंगठी काढा, माऊलीला तुमची अंगठी टोचते. पांगारकर म्हणले यांना दिसत नाही, हे कसं काय दिसायला लागलं? हे बाहेरून जरी आंधळे दिसत असले तरी सुद्धा प्रज्ञाचक्षू आहेत. 200च्या वर ग्रंथ लिहिले. पुढे काय होणार आहे ते अगोदरच सांगायचे गुलाबराव महाराज. स्वतःला ज्ञानेश्वर कन्या म्हणवत होते आणि श्रीकृष्ण पत्नी म्हणत होते. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना मांडीवर बसून घेतलं असं ते सांगायचे. आजच्याच दिवशी पुण्यामध्ये त्यांचं शरीर सुटलं. लोक म्हणायला लागले, आता तुम्ही लोकांचे एवढे रोग बरे केले, लोकांची एवढी दुःख बरी केली, बरं करताना काही नाही, माऊलीचं स्मरण करा म्हणायचे. माऊली सगळ्यांचा सांभाळ करणारे आहेत. तुम्ही आळंदीत जाऊन देह ठेवा, आळंदीत जा आणि माऊलींना आपलं दुःख सांगा. म्हटले नाही नाही, आता जन्मभर मी कधी माऊलीला बाहेर टाकला नाही, मरताना टाकायचं का म्हणे, पुण्यातच देह ठेवला. असे असणारे गुलाबराव महाराज आत जरी आंधळे होते पण बाहेर जरी आंधळे होते, पण आत काय होते? कदाचित बाह्य दृष्टी नसेल माणसाला. संजयाला असं वाटायचं हा बाबा बाहेरून आंधळा आहे पण आतून चांगला असेल. पण ज्या अर्थी याला हे नको वाटतंय, ज्या अर्थी या माणसाला पारमार्थ नको वाटतोय, गीता ऐकूशी वाटत नाही, ज्ञानेश्वरी ऐकूशी वाटत नाही, त्या अर्थी हा आतून काय आहे? दरवाजे बंद करून टाकले त्यांनी सगळे डोळ्याचे. पण आता बोलता येत नाही, कारण आपला काय आहे? हा स्वामी आहे. कारण हा एवढं मोठं दैव प्राप्त झालं, ह्या दैवाला हा मुक्तोय, दैवाला दौडून टाकलं याने. आश्चर्य आहे.
पण आपण मात्र फायदा करून घेतला. अर्जुन जो आहे हा दैववान आहे खरा, आणि खरं अर्जुन दैववान आहेत, नवे नवे आपण दैववान आहे. कारण अर्जुनाने जर विचारलं नसतं तर आपल्याला गीता कळाली नसते, मिळाली नसते. म्हणून अर्जुन दैववान आहेत, पण त्यांचा संवाद झाला आणि तो ज्ञानोबारायांनी सांगितला म्हणून आपण सुद्धा काय आहे, भाग्यवान. परी असो हे तो अर्जुनू, स्वहिताचा वाढवी तसे मानू, की याही वरी तया आणू दिवसा उपनला. अर्जुन जो आहे त्याने मात्र विचार केला की आपण आपला मान वाढवला पाहिजे हिताचा. आपलं जे हित आहे, स्वहित, आपलं आत्यंतिक कल्याण कशामध्ये होणार आहे ते आपण आता एवढा मोठा भगवान परमात्मा एक तर कोणाला हे सांगत नाही. जे न सांगेची पितया वसुदेवाशी. अनेकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पण त्यांना सांगितलं नाही. आज आपल्याला सांगायला तयार झाला आहे, ते युद्धामध्ये सांगायला तयार झालेलं आहे. आपण आपलं हित वाढवलं पाहिजे. इकडं धृतराष्ट्र उपेक्षा करतो, पण इकडं अर्जुन मात्र भगवंताचा आदर करून विचारतो. आणखीन स्वहिताचा वाढवी तसे मानू, आपलं हित, त्या हिताचं प्रमाण वाढवतायत. अजून त्या ठिकाणी आता जरी आपल्याला विभूती कळाल्या, जरी आपल्याला आता देवाचं विश्वरूप त्याचा अनुभव आत आलाय, सर्वत्र भगवान परमात्मा आहे असा अनुभव आलाय, की याही वरी तया आणू दिवसा उपनला. मग अर्जुनाला आणखीन एक इच्छा निर्माण झाली. म्हणजे आता भगवान परमात्मा सर्वत्र आहे असा अनुभव आलाय, विभूती कळल्या, सगळ्या विश्वात परमात्मा भरलेला आहे असं कळलंय, पण अजून अर्जुनाच्या इच्छा काही कमी होत नाहीत. याला म्हणायचं खरा भक्त. त्या भक्ताला अनेक अनेक इच्छा निर्माण होतात. भक्तीमध्ये तृप्तीलाच भूक लागते, परत परत ऐकावं वाटतं. आवडी आवडी जेथ पडे तयाचे अवसरी पुढे पुढे, रेगो लागे हे घडे प्रेमाईसे. थांबले नाहीत अर्जुन बरं का. या 10व्या अध्यायातही थांबत नाही, पुढे 15व्या अध्यायात गीता संपली, पण थांबले का. न धाये आवडीने परत परत विचारायचं, कारण त्याच्यात आनंद आहे. करू आवडीने वाद तुमच्या सुखाचा संवाद. पुरे न मनेची धनुर्धरा आरोग्यता. पुरं म्हणत नाही. हे भगवंताच्या प्रेमरसाचं किंवा भगवंताच्या भक्तीचं जेवण आहे, पुरं म्हटलं जात नाही. आणि म्हणून याही वरी तया आणू दिवसा उपनला. तृप्त न होता त्याला निराळीची एक इच्छा निर्माण झालेली आहे. आता काय इच्छा निर्माण झाली. आता विभूती ऐकल्या, सगळीकडे भगवान परमात्मा आहे हेही कळालं, तरी सुद्धा आणखी निर्माण झाली इच्छा. म्हणे हेच हृदया आतुली प्रतिती, बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती, ये आरतीची या पाऊली मती उठती झाली. इच्छेच्या पावलाने बुद्धी उठायला लागलेली आहे. बुद्धीमध्ये आणखीन एक इच्छा निर्माण झालेली आहे. आणि त्या ठिकाणी कोणती इच्छा आहे. म्हणे हेची हृदया आतुली प्रतिती, बाहेरी अवतरो का डोळ्या प्रती. हाच अंतकरणातला जो अभेद अनुभव आहे तो बाहेर डोळ्याकरता सुद्धा प्रगट झाला पाहिजे, दिसलं पाहिजे. अनुभव आलाय पण आत अनुभव आलाय. सर्वत्र परमात्मा आहे, सगळं काही भगवान परमात्म्यानेच व्यापलेलं आहे. पण अर्जुनाला असं वाटतंय की
नुसती प्रतिती हृदयात नको, हृदया आतुली प्रतिती बाहेरी अवतरू का डोळ्याप्रती.